हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. मागच्या क्लासेसमध्ये आपण बघितलं होतं, आपण किंगडम प्रोटिस्टा हा कवर केलेला होता. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, त्यांच्यामध्ये कोणकोणते ग्रुप्स आहेत अलग अलग. प्लांट लाईक प्रोटिस्टचा अलग ग्रुप, ॲनिमल लाईक प्रोटिस्टचा अलग ग्रुप आणि फंगी लाईक प्रोटिस्टचा अलग ग्रुप, असे काही आपण त्याच्यामधले ऑर्गॅनिझमसुद्धा आपण अभ्यासले होते. तर आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत 5 किंगडम क्लासिफिकेशनचा तिसरा किंगडम, ज्याचं नाव आहे फंगी. तर हा किंगडम या चॅप्टरचा लास्ट किंगडमच आपण समजू शकतो, कारण किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया जे आहेत ते आपल्याला सेपरेट चॅप्टर्समध्ये अभ्यासायचे आहेत. म्हणजे एक सेपरेट चॅप्टर आहेत किंगडम प्लांटीचं आणि किंगडम ॲनिमेलियाचं. तर आपण त्याचा फक्त एक ओव्हरव्ह्यू बघू, की त्यांची जनरल थोडंसं बघू त्यांची माहिती. ठीक आहे. तर आपल्याला तसे पूर्ण त्यांना एका चॅप्टरमध्ये आपल्या अभ्यासाचं आहेच, तर आपण इथे या चॅप्टरमध्ये आपण त्यांना नाही बघू. तर ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण किंगडम फंगीच्या बाबतीत. फंगी काय आहे, तर तुम्ही तुमच्या घरी जर आता लेट सपोज तुम्ही जर आपल्या घरी नाही का एक ब्रेड जर ठेवलं ना, कुठे किचनमध्ये वगैरे जर पडला आहे, 5-6 दिवस झाले, खूप लक्षच नाही आहे त्याच्याकडे, तर काय होते 5-6 दिवसानंतर त्याच्यावरती एक पांढरी अशी लेअर फॉर्म होते. त्यालाच म्हणतात बुरशी. पांढरी फॉर्म होईल किंवा पिवळी अशा वेगवेगळ्या कलरमध्ये फॉर्म होऊ शकते, तर तिलाच बुरशी म्हणतात. बुरशी म्हणजेच फंगी. तर काय आहे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. तर आताच मी सांगितलं की हे किचनसारख्या ठिकाणी म्हणजे कोणते, तर थोडे अंधार ठिकाण म्हणा, किंवा ज्याच्यामध्ये थोडीशी मॉइस्ट जागा आहे, पाण्याची थोडीशी संख्या जास्त आहे हवेमध्ये, अशा पाण्याच्या ठिकाणी हे पाहायला मिळतात. थोडीशी वॉर्म प्लेस पाहिजेत आणि अशा ठिकाणी हे पाहायला मिळतात. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघू आपण हळूहळू. तर जसे की हे युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स आहेत. युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स म्हणजे यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट आहे, यांच्यामध्ये वेल्ड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहेत यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये. तर असे हे ऑर्गॅनिझम्स आहेत. आत्ता मी सांगितलं की यांच्या न्यूट्रिशनच्या बाबतीत आपण आता विचार करू. तर न्यूट्रिशन काय आहे, तर हे हेटेरोट्रॉप्स आहेत, म्हणजे दुसऱ्याच्याच भरोशावरती हे जगणार. स्वतःच हे फोटोसिंथेटिक नाही आहेत, स्वतःचा स्वतः तयार करणार नाही. तर हेटेरोट्रॉप्समध्ये सुद्धा आपण बघू. हेटेरोट्रॉपमध्ये याच्यात पुन्हा 2 टाईप्स पडतात. आता हेटेरोट्रॉपिक तर आहे, दुसऱ्याच्या भरोशावरती जगत आहे, बट कसं जगत आहे, तर काही मोस्टली जे फंगी आहेत नाही का, ते शो करतात सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, तर सांगतो आता. पण दुसरा जो आहे तो आहे पॅरासिटिक आणि सम प्रेडेटर. प्रेडेटर म्हणजे दुसऱ्याच्या वरती खाऊन दुसऱ्याला मारून असे जगणारे प्रेडेटर. ठीक आहे. प्रेडेटर सुद्धा हा एक टाईपचा न्यूट्रिशन आहे. पॅरासिटिक तुम्हाला माहीत असेलच, परजीवी म्हणजे दुसऱ्याच्या भरोशावर जगणार, दुसऱ्याच्याच जसे की आता लेट सपोज एक प्लांट आहे, प्लांटवरती आपण फंगस ग्रो होणार, एक लिव्हिंग प्लांटवरती दुसरी फंगस ग्रो होणार आणि त्याच्यातून न्यूट्रिशन घेणार, याला म्हणतात पॅरासिटिक थोडं न्यूट्रिशन. हे सुद्धा आहे, हे पण खूप कमी असल्यासारखं आहे किंवा जास्त तर नाही आहे. बट सॅप्रोफेटिक काय आहे, जे मोस्ट ऑफ द जे फंगी आहेत त्या सॅप्रोफेटिक आहेत. सॅप्रोफेटिक म्हणजे काय, तर आता तुम्ही जर कुठे पाहिलं असेल तर यांच्यामध्ये मशरूम्स येतात फंगीमध्ये नाही का. तर मशरूम्स आपल्याला असे मातीवर तर पाहायला मिळत नाही की कुठे जरा आहे पाऊस आला मातीवरती ते ग्रो झाली, असं होत नाही. फंगस जे आहे, मशरूम्स जे आहेत, ते कुठल्या तरी लाकूड म्हणा किंवा असा कोणत्या डेड ऑर्गॅनिझम्स आहे, तणीस वगैरे तुम्हाला माहीत असेल, किंवा कापसाचा कोंडा झाला, अशा टाईप धानाचा कोंडा झाला, अशा डेड सबस्टन्सवरती हे ग्रो होतात. जसं की लाकूड कुजत आहे कुठेतरी, त्या लाकडावरतीच हे ग्रो होणार, त्यांची संख्या खूप राहणार. अशा टाईपमध्ये म्हणजे कोणत्या तरी सडत असलेल्या वस्तूवरती हे ग्रो होतात. लाकूड सडत आहे त्याच्यावरती ग्रो होणार, कोणतरी प्लांट सडत आहे त्याच्यावरती ग्रो होणार, कोणता डेड ॲनिमल आहे तो मेलेला आहे त्यांच्या बॉडीवरती हे ग्रो होणार. तर अशा टाईपमध्ये हे ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे दुसऱ्याला सडवून त्याची बॉडी डेड आहे त्याला डिकम्पोज करून त्याच्यापासून न्यूट्रिशन घेणे, म्हणजेच कोणतं न्यूट्रिशन, तर सॅप्रोफेटिक न्यूट्रिशन. सॅप्रोफेटिक न्यूट्रिशन मेनली हाच आहे. मोस्ट ऑफ द जे फंगी आहेत ते सॅप्रोफेटिक आहेत. काय आहेत, मोस्ट ऑफ द जे फंगी आहेत ते सॅप्रोफेटिक आहेत. काही पॅरासिटिक आहेत, काही प्रेडेटर्स आहेत. ठीक आहे. न्यूट्रिशनच्या बाबतीत आपण बघितलं. आता न्यूट्रिशन तर बघितलं, बट यांचं सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे,
ते बघू. म्हणजे ब्रेनची बॉडी कशी असते ते तर बघायलाच हवं. थोडं एक इमॅजिनेशन येते कशा टाईप राहतात ते रे. तर ठीक आहे. आता जर आपण जेव्हा याच्या सेल स्ट्रक्चरच्या बाबतीत बघतो, यांच्या बॉडी स्ट्रक्चरच्या बाबतीत बघतो, तेव्हा आपल्याला दोन आपल्या मनात प्रश्न पडायला पाहिजेत की यांचे जो स्ट्रक्चर आहे तो युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. म्हणजे एकच सेल प्रेझेंट आहे यांच्या पुऱ्या लाईफमध्ये, पूर्ण एकच सेल आहे की मल्टीसेल आहे. एकच सेल जर असतील तर यांच्यामध्ये दोन्ही प्रेझेंट आहेत. काही युनिसेल्युलर आहेत जसे की ईस्ट वगैरे झाले. सचारोमायसिस सेरेविजिया हा एक ईस्ट आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल माहीत असायला पाहिजे. हा सचारोमायसिस सेरेविजिया काय करते तर ब्रेड बनवण्यामध्ये मदत करते आणि ब्रेवरीज वगैरे जसे की बियर वगैरे यांच्यासुद्धा फॉर्मेशनमध्ये मदत करते. तर ते ठीक आहे, तो युजफुल फंगीमध्ये आपण तो नेक्स्ट पुढचा टॉपिक आहे. बट बघू आपण आत्ता की यांच्यामध्ये यांची बॉडी स्ट्रक्चर कशी आहे. ठीक आहे, आत्ताच मी सांगितलं बॉडी स्ट्रक्चरमध्ये दोन्ही टाईप्स आहेत, एक युनिसेल्युलर आणि एक मल्टीसेल्युलर. दोन्ही टाईप यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजे काही फंगी मल्टीसेल्युलर राहतील जसे की मशरूम्स वगैरे झाले, पक्सिनिया झालं, असे काही जे फंगस आहेत ते मल्टीसेल्युलर झाले. बट काही युनिसेल्युलर असतात जसे की ईस्ट वगैरे, म्हणजे यांच्यामध्ये एकच सेल असे प्रेझेंट राहणार, तेच फंक्शन करणार पूर्ण काम. बट यांच्यामध्ये काय असतं तर हे मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर असतात जसे की फंगस झालं, अशा टाईपचे नाही का. आता लेट्स सपोज हा फंगस आहे तर हा मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर झाला. तर यांच्यामध्ये दोन्ही टाईपचे प्रेझेंट असतात, मल्टीसेल्युलर आहे आणि युनिसेल्युलर दोन्ही आहे. बट जर आता आपण आता विचार करता मल्टीसेल्युलरचा, तर मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा स्ट्रक्चर काही असायला पाहिजे. तर यांच्यामध्ये एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतो बेसिक, जो बेसिक युनिट स्ट्रक्चर आहे मल्टीसेल्युलर फंगीमध्ये तो एक आहे हायफे. हायफे काय आहे तर एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, धाग्यासारखा स्ट्रक्चर आहे हायफे. ठीक आहे, आता लेट सपोज हा एक हायफे आहे. ठीक आहे, हा थोडा मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर असला आहे, मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर झाला हा. ठीक, हायफे असा धाग्यासारखा स्ट्रक्चर यांच्यामध्ये प्रेझेंट असतो की जो सर्वात बेसिक स्ट्रक्चर आहे हायफे, थ्रेड लाईक धाग्यासारखा. पण जेव्हा हे हायफे नाही का खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात, खूप इंटरकनेक्शन्स असे फॉर्म करतात, खूप सारे हायफे आहेत, तर असा खूप सारे हायफे मिळून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात ज्याचं नाव आहे मायसेलियम. मायसेलियम तुम्ही ना कुठे ऐकलं असेल. लेट सपोज आता एक हायफे आहे तर हा खूप सारे असे इंटरकनेक्शन्स फॉर्म करतो. रूट सारखं स्ट्रक्चर, थोडं रूट नाही, रूट सारखं स्ट्रक्चर, थोडं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असं खूप फॉर्म करतो नाही का खूप सारे हायफे मिळून, तर त्या स्ट्रक्चरला म्हणतात मायसेलियम. तर हा झाला मायसेलियम. मायसेलियम काय आहे तर थोडा रूट लाईक स्ट्रक्चर आहे जो कशाने फॉर्म झालेला आहे, खूप सारे हायफे मिळून एक कॉम्प्लेक्स नेटवर्क फॉर्म करतात, त्या नेटवर्कला म्हणतात मायसेलियम. ठीक आहे, तर तुम्हाला हे दोन कन्सेप्ट समजले असतील. सबसे बेसिक जो युनिट आहे तो आहे हायफे. त्या हायफेचा जेव्हा खूप इंटरकनेक्शन्स फॉर्म होतात, खूप सारे हायफे एकत्र येतात, तेव्हा मायसेलियम तयार होते. ठीक आहे, आता या हायफेचे सुद्धा दोन टाईप आहेत. या हायफेचे दोन टाईप आहेत स्ट्रक्चरच्या बेसिसवरतीच यांचे दोन टाईप पडलेले आहेत. आता मी जे आहे बरं थांबा, तुम्हाला एक टर्म दिलेली आहे, तुम्हाला सेप्टम माहीत आहे का. सेप्टम म्हणजे काय होते तर एक असं एक स्ट्रक्चर असे धाग्यासारखं किंवा काही म्हणा धाग्यासारखं मिळून भिंतीसारखं जे दोन सेल्सला डिवाइड करत आहे. ठीक आहे, एक सेप्टम भिंतीसारखा स्ट्रक्चर म्हणू शकता तुम्ही. त्या बेसिसवरती हायफेला डिफरन्शिएट करण्यात आलेला आहे. आता आपण जो मी सुरुवातीला हायफे काढून दाखवला होता तो सेप्टेड हायफे झाला. सेप्टेड हायफे म्हणजे काय तर लेट सपोज हा एक हायफे आहे, याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियर प्रेझेंट आहेत. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर आहे तर खूप सारे सेल्स प्रेझेंट राहतील. तर प्रत्येक सेलचा एक कंपार्टमेंट आहे, अलग अलग सेल्स आहेत. ठीक आहे, या दोन सेल्सच्या मधामध्ये काहीतरी सेपरेशन प्रेझेंट आहे, याला म्हणतात सेप्टम. ठीक आहे,
दोन सेल्सच्या मधामध्ये काहीतरी एक सेपरेशन, एक बाउंड्री काहीतरी आहे बा, तर दोन न्यूक्लियाला सेपरेट करत आहे, तर त्यालाच म्हणतात सेप्टम. त्या बाउंड्रीला म्हणतात सेप्टम. आणि अशा टाईपच्या हायफेला म्हणतात सेप्टेड हायफे. सेप्टेड हायफे ज्यांच्यामध्ये सेप्टम प्रेझेंट आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायला बरं जाईल, एस वरून सेप्टम. ठीक आहे, सेप्टेड हायफे. आणि काही असे जे हायफे आहेत ज्यांच्यामध्ये काय होतं, फक्त न्यूक्लियस प्रेझेंट राहते आणि न्यूक्लियस प्रेझेंट राहतात पूर्ण ऑल ओव्हर द हायफे, आणि त्यांच्यामध्ये काही कुठलंही प्रकारचं सेपरेशन प्रेझेंट राहत नाही. आणि तुम्ही कधी ना कधी म्हणजे जर तुम्ही कुठे वाचले असेल तर अशा टाईपच्या नावाला सिन्सिटियम म्हणतात. सिनोसायटिक किंवा सिन्सिटियम स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे न्यूक्लियाच्या मधामध्ये किंवा असं काही सेपरेशन प्रेझेंट नाही. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तर आहे, बट खूप सारे न्यूक्लियस असे प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये, आणि त्या दोघांच्या मध्ये सेपरेशन प्रेझेंट नाही आहे, कोणत्याही प्रकारचं सेप्टम प्रेझेंट नाही आहे. तर याला म्हणतात असेप्टेड हायफे. असेप्टेड हायफे. आणि पुन्हाच याला अजून एक नाव आहे सिनोसायटिक. जर कुठेही असे बाउंड्री प्रेझेंट नाही दोन न्यूक्लियाच्या प्रेझेंटमध्ये, तर त्याला सिनोसायटिक असं म्हणू शकतात तुम्ही. म्हणूनच यांना जर कुठे तुम्हाला असा रेफरन्स आला की सिनोसायटिक हायफे आहेत किंवा असेप्टेड हायफे आहेत, तर त्या दोघांचा अर्थ एकच होतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, स्ट्रक्चरच्या बाबतीत बघितलं आपण, हायफेच्या बाबतीत बघितलं. सिनोसायटिक हायफे झालं. सिनोसायटिक हायफे म्हणजेच असेप्टेड हायफे. आणि जो सेप्टेड हायफे आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियाच्या मधामध्ये सेप्टम प्रेझेंट आहे, म्हणजे सेपरेशन प्रेझेंट आहे दोन न्यूक्लियाच्या मधामध्ये. ठीक आहे, हे समजलं. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे हायफेच्या बाबतीत, कारण याच्याच बेसिसवरती यांचे ग्रुप्स पडलेले आहेत. फायकोमायसिटीज, बॅसिडिओमायसिटीज, ॲस्कोमायसिटीज असे यांचे काही ग्रुप्स पाडण्यात आलेले आहेत या बेसिसवरती. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आतापर्यंत आपण काय बघितलं, यांचे न्यूट्रिशनच्या बाबतीत बघितलं. हेट्रोटॉपिक आहे. हेट्रोटॉपिकमध्ये सुद्धा काय आहे, सॅप्रोफायटिक आहेत, पॅरासायटिक आहेत काही. आणि जो नेक्स्ट आपण बघितला तो आहे बॉडी. याचं स्ट्रक्चर कसं आहे, युनिसेल्युलर सुद्धा आहेत, मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत. आणि जो नेक्स्ट टॉपिक आपण याच्यामध्ये बघणार आहोत तो आहे की हे रिप्रोड्यूस कसे करतात. ठीक आहे, हे रिप्रोड्यूस कसे करतात, त्यांच्यामध्ये दोन्ही टाईपचं रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे, असेक्शुअल आणि सेक्शुअल. रिप्रोडक्शन हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण असे काही एक दोन पॉईंट्स घेऊन यांच्या ग्रुपला डिवाइड करण्यात आलेले आहे. तर हे तुम्हाला पॉईंट समजले पाहिजेत. हे जर समजले तरच तुम्हाला हे समजेल की हे ग्रुप्स कसे अलग अलग करण्यात आले आहेत बा, कशाच्या बेसिसवरती. ठीक आहे, रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्शुअल. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण काय बघतो, तर याच्यामध्ये मेनली तीनच आहेत. ते तीन रिप्रोडक्शनच्या तीन वेमध्ये हा रिप्रोड्यूस करतो असेक्शुअली. त्याच्यामध्ये येतात फ्रॅगमेंटेशन. पहिला आहे फ्रॅगमेंटेशन. दुसरा आहे फ्युजन. हा थोडा तुम्ही लक्ष द्या, फ्युजन लिहिला आहे म्हणजे फ्युजन नाही लिहिलेला आहे. काही विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात की फ्युजन काय आहे आणि फ्युजन काय आहे. फ्युजन म्हणजे एकापासून दोन होणे. आता लेट सपोज हा एक सेल आहे, याला जर मी दोन भागात तोडलं तर याचे दोन तुकडे होतील, दोन नवीन सेल फॉर्म होतील. तर अशा टाईपच्या याला म्हणतात फ्युजन, म्हणजे एकाचे दोन भाग करणे. आणि फ्युजन FUSSION फ्युजन म्हणजे काय होते, तर फ्युजनमध्ये दोन सेल्स आहेत. सपोज आता दोन ॲटम्स किंवा सेल्स म्हणा तुम्ही, हे दोन जेव्हा कंबाईन होतात तेव्हा जर दोन कंबाईन होऊन एक स्ट्रक्चर फॉर्म होते. आता लेट सपोज दोन सेल्स आहेत, तर मिळून एक जर मोठा सेल फॉर्म होत असेल तर या प्रोसेसला म्हणतात फ्युजन, जसं की जायगॉट फॉर्मेशन वगैरे झालं. आणि जर एका सेलचे दोन भाग होत असतील तर त्याला म्हणतात फिजन. तर हे आय होप तुम्हाला समजलं असेल. तर अशाच टाईपचे रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट राहते, फिजन म्हणून. आणि जो थर्ड वन आहे तो आहे बडिंग. बडिंग मी याच्या पहिले सांगितलेलं आहे. बडिंग जी प्रोसेस आहे याच्या पहिले मी कुठेतरी बडिंग हे सांगितले आहे मी बॅक्टेरियामध्ये का कुठेतरी मी याचा रेफरन्स सांगितलेला आहे, मला आठवत आहे. फ्रॅगमेंटेशन बघू आपण याच्यामध्ये. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय होते, फ्रॅगमेंट्स म्हणजे स्वतःला फ्रॅगमेंटमध्ये तोडणे. आता लेट सपोज एक फंगी आहे, आता हे फंगी झाली, एक फंगीचा एक थ्रेड आहे. तर तो काय करतो, फंगी स्वतःला खूप साऱ्या थ्रेड्समध्ये तोडून घेतो.
आता आपल्याला किती 4 थ्रेड मिळाले. हे प्रत्येक हा एक थ्रेड काय करतो, कुठंतरी दुसरीकडे जाऊन ग्रो होतो आणि एक नवीन फंगी तयार करतो. म्हणजे एका फंगीच्या एका तुकड्यापासून एक नवीन फंगी जर्मिनेट होत आहे. अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हा. काय करतो तर फंगी आपल्या एका थ्रेडला, एका हायफेला म्हणा की थ्रेडला म्हणा, थोडं तोडतो, खूप सारे भाग करतो, फ्रॅगमेंट्समध्ये स्वतःला तोडतो आणि तो प्रत्येक फ्रॅगमेंट दुसऱ्याहून एक फंगी जर्मिनेट करू शकते. अशा टाईपच्या याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात. फ्युजन बी मी आता सांगितलं. एक आता लेट सपोज हा एक ईस्ट आहे, ईस्ट किंवा एक युनिसेल्युलर फंगी आहे. ते काय करणार, स्वतःला बायनरी फ्युजन करणार, म्हणजे 2 इक्वल भागामध्ये स्वतःला तोडून घेणार आणि नवीन सेल्स फॉर्म करणार. अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला म्हणतात बायनरी फ्युजन म्हणतात. बायनरी फ्युजन याचा एक टाईप आहे फ्युजन रिप्रोडक्शनचा. ठीक आहे, फ्युजन सुद्धा तुम्हाला समजलं. आणि बडिंग म्हणजे काय, तर बडिंग म्हणजे हे लेट सपोज आता एक सेल्स आहे, ईस्टमध्ये आपल्याला बडिंग पाहायला मिळते. तर एक सपोज एक ईस्ट सेल आहे, फंगस सेल आहे, तर हा स्वतःच्या वरती एक आउटग्रोथ फॉर्म करतो. स्वतःच्याच वरती एक आउटग्रोथ फॉर्म करतो. हा त्याला खूप न्यूट्रिशन देतो जोपर्यंत तो एकदम मॅच्युअर होत नाही. थोडा इतकं मॅच्युअर होत नाही की तो स्वतः आपलं जीवन चालवू शकेल बा, थोडं मॅच्युरिटी येतपर्यंत, तोपर्यंत याला न्यूट्रिशन देतो. आणि हा एकदा थोडा मोठा झाला की एक त्यामध्ये एक कॅपॅसिटी आली की तो स्वतः सर्वाईव्ह करू शकेल बा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये, तोपर्यंत याला न्यूट्रिशन देतो. मग मोठा झाला की याला स्वतःपासून अलग करतो. आणि हा जो न्यूली फॉर्म जो यंग वन्स आहे तो आपला लाईफ पुढे मग चालू ठेवतो. अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला म्हणतात बडिंग. या टाईपच्या न्यूट्रिशनला म्हणतात बडिंग. म्हणजे एक सेल स्वतःवरती आउटग्रोथ फॉर्म करेल, त्याला न्यूट्रिशन देईल आणि तो नंतर एक वेळा ते जे मॅच्युरिटी लेवल आहे की तो स्वतः जगू शकेल बा म्हणून, त्यानंतर दोन्ही सेल्स सेपरेट होतात आणि एक नवीन यंग वन्स फॉर्म होतो बडिंगच्या प्रोसेस थ्रू. आय होप तुम्हाला तिन्ही टाईप्स समजले असतील. कोणते, फ्रॅगमेंटेशन, फ्युजन आणि बडिंग. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्या सिलेबसमध्ये आहे नाही, पण थोडा तो कॉम्प्लेक्स आहे. मी सांगेन तरी तुम्हाला समजणार नाही आणि आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा ते नाही आहे, म्हणून आपण ते घेत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होते. त्याच्याच बेसिसवरती यांना सेपरेट करण्यात आलेलं आहे ग्रुप्समध्ये. ठीक आहे. तर आता आपण बघू आता काही जे यांच्यामध्ये काही असोसिएशन्स प्रेझेंट असतात. आता थोडे लेस इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, थोडे छोटे छोटे टॉपिक्स आहेत. काही असोसिएशन प्रेझेंट असतात. सिम्बायोटिक असोसिएशन वगैरे झाले जसे की, तर सिम्बायोटिक असोसिएशन काय आहे ते आता सांगतो मी. बरं मला सांगा, तुम्ही लहानपणी तुमचा कोणी मित्र असेल, तुम्ही आता लेट सपोज तुम्ही क्रिकेट खेळायला गेलाय, तर आपण काय म्हणतो, बापू तू बॅट आण, माझ्याकडे बॉल आहे, तू बॅट आण, मी बॉल आणतो, म्हणजे दोघांचाही फायदा होईल, दोघालाही क्रिकेट खेळता येईल. आता असं होईल का, मी काहीच नाही, मी बाबू माझ्याकडे बॉल नाही, तू फक्त बॅटच आण, क्रिकेट तर खेळता येणार नाही आपल्याला. ठीक आहे. तर अशा टाईपच्या म्हणजे एका रिलेशनला म्हणतात सिम्बायोटिक म्युच्युअलिस्टिक रिलेशन असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये दोघांचाही फायदा होतो. दोघांचाही फायदा कसा झाला, एका मित्राने बॅट आणली आणि मी बॉल आणलं, दोघांचाही फायदा आला, दोघालाही क्रिकेट खेळायला मिळाला. तर अशा टाईपच्या रिलेशनला म्हणतात म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप. त्याच्यामध्येच त्यालाच आपण सिम्बायोटिक असोसिएशन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर यांच्यामध्ये काही एक्झाम्पल्स येतात, जसे की लायकेन्स वगैरे झाले आणि मायकोरायझा झाले. लायकेन्स काय आहेत, लायकेन्स काय, तर हे असोसिएशन आहे, दोघा मित्रांची मैत्री आहे. ठीक आहे. आता लेट सपोज एक मित्र आहे अल्गी आणि एक मित्र आहे फंगी. दोन वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, दोन मित्र आहेत, ते एकत्र येतात. एक म्हणते, एक आहे अल्गी आणि एक आहे फंगी. दोन्ही कंपोनंट मिळून एक लायकेन्स फॉर्म करतात. आता यांच्यामध्ये काय होत असतं, एक अलगल जो कंपोनंट आहे, आता मला सांगा अल्गी आहे म्हणजे फोटोसिंथेटिक आहे, तर याचा एक मेन इम्पॉर्टंट फंक्शन कोणता राहणार, ह्या फूड तयार करू शकते स्वतः, फोटोसिंथेटिक आहे, हा फूड तयार करू शकते. बट हा फूड तयार करू शकते का, मी आताच सांगितलं हा हेट्रोट्रॉपिक आहे, म्हणजे फुकट खाया आहे, दुसऱ्याच्या भरोशावर जगणार आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार काही करणार नाही, हा
दुसऱ्याच्या वर्षात जगेल. बट हा असा नाही म्हणत, अलगी याला म्हणणार नाही. असा बापू म्हणते मी तुला फूड देतो बट तू मला वॉटर प्रोव्हाइड कर. फंगी काय करतो मग, जमिनीतून वॉटर न्यूट्रिएंट्स जे आहेत ते ॲब्झॉर्ब करतो, ते सर्व न्यूट्रिएंट्स अलगीला देतो. अलगी त्याचं फूडमध्ये कन्वर्ट करते. फूड म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स वगैरे झाले, तसं ते फूड नंतर तो फंगीला देतो. ठीक आहे, म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप, याचाही फायदा होत आहे, याचाही फायदा होत आहे. ठीक आहे, तर अशा टाईपच्या असोसिएशनला म्हणतात सिम्बायोटिक असोसिएशन. आणि अजून एक आहे मायकोरायझा. मायकोरायझा काय आहे, तर हा तुम्हाला जास्त सिलेबस म्हणून नाही, बट मी सांगून देतो. मायकोरायझा एक असोसिएशन आहे फंगस आणि थोडा म्हणजे काय म्हणतो ना आपण, एक ट्री म्हणू शकता, जसे की सायकस वगैरे झालं. सायकस तुम्ही नाव ऐकलं असेल. तर अशा टाईपचे मोठे टॉल प्लांट्स आहेत हे. त्या टॉल प्लांटसोबत यांची असोसिएशन असते. असोसिएशन कुठे असते, तर ते रूट्समध्ये असते. रूट्समध्ये त्यांच्या सायकसच्या रूट्समध्ये हे प्रेझेंट्स असतात मायकोरायझा, जे की त्यांना नायट्रोजन फिक्सेशन वगैरे असं थोडं त्यांचं डिफरंट फंक्शन राहते. तर अशा असोसिएशन प्रेझेंट असतात मायकोरायझाची. ठीक आहे, जास्त तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे नाही. मायकोरायझा फक्त माहीत होऊन घ्या की हे जे हायर प्लांट्स आहेत जसे की सायकस वगैरे झाले, त्यांच्या रूट्समध्ये असोसिएशन असते यांची. ठीक आहे, आणि लायकन्स जे आहेत ते अलगी आणि फंगायचं असोसिएशन आहे. हे आपल्याला नंतर पुन्हा सिलेबसमध्ये आहे, तर आपण याला डिटेलमध्ये बघू लायकन्सच्या बाबतीत. ठीक आहे, लायकन्ससुद्धा झाले, सिम्बायोटिक असोसिएशन आहे. काय सिम्बायोटिक असोसिएशन आहे. आणि जो नेक्स्ट आहे, आता काही जे फंगीज आहेत त्यांचं आपण युजफुल फंगी आहेत, काही हार्मफुल फंगी आहेत. युजफुल म्हणजे कोणते, तर जसे की काही फंगीज आपल्याला अँटीबायोटिक्स प्रोव्हाइड करतात, तर काही आपल्याला रोगसुद्धा देतात, जसे की पक्सिनिया वगैरे झाले. बरं, आता तुम्ही लहानपणापासून कार्टून तर पाहत असालच. असा कोणता मुलगा नाही की ज्यानं कार्टून पाहिलेलं नाही. ठीक आहे, तर कार्टूनमध्ये कोणा ना कोणा तुम्हाला हे तर पाहायला मिळालं असेल की एक कार्टून कॅरेक्टर आहे, त्याने फंगस खाल्लं आणि त्याला पॉयझनस थोडं आलं, म्हणजे पॉयझन त्याच्या अंदर तो पॉयझन झालं, तो बिमार पडला. तर काही जे फंगस वगैरे आहेत ते पॉयझनससुद्धा असतात, ह्युमन्सला डिसीज कॉज करतात, इवन त्याला मारूसुद्धा शकतात. एवढी कॅपॅसिटी असते फंगसमध्ये. ह्युमन्सला मारतात म्हणजे हार्मफुल आहेत. तर काही हार्मफुल यांचे ॲस्पेक्टसुद्धा बघू, एक्झाम्पल बघू. ठीक आहे, तर पहिले बघून घेऊ आपण युजफुल. ह्युमन्सला कोणते युजफुल आहेत, तर त्यांच्या बाबतीत आपण पहिले बघून घेऊ. युजफुल फंगी. आताच मी सांगितलं काही जे फंगस आहेत ते अँटीबायोटिक प्रोव्हाइड करतात. अँटीबायोटिक्स त्यांच्यापासून आपण अँटीबायोटिक्स प्रोडक्शन करू शकतो. अँटीबायोटिकमध्ये जर मेन त्याचं जर नाव घ्यायचं झालं तर ते पेनिसिलियम. पहिली जी आपली अँटीबायोटिक आपण एक्स्ट्रॅक्ट केली होती ते होती पेनिसिलियमपासून. ठीक आहे, कोणी एक्स्ट्रॅक्ट केली होती तर तुम्ही जनरल नॉलेजसाठी लक्षात ठेवू शकता. त्यांचं नाव आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. यांनी पहिली अँटीबायोटिक तयार केली होती. ठीक आहे, अँटीबायोटिक पेनिसिलियम. आता काही आहेत जे फंगस आहेत, काही फंगस आहेत जे की ब्रेड फॉर्मेशनमध्ये मदत करतात, जसं की ईस्ट झालं. बेकरी आणि ब्रेवरीज यांच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे यांचा. ब्रेवरीजमध्ये तेच बियर वगैरे फॉर्म होणार जागा असते, दारू वगैरे त्यांच्यामध्ये बनवतात, म्हणजे दोन्ही कामी येते. हा अल्कोहोलमध्ये फॉर्मेशनसुद्धा मदत करते. ह्याच्यामध्ये येतं सचारोमायसिस. ठीक आहे, सचारोमायसिस म्हणजे दोन्ही याच्यामध्ये मदत करतो, ब्रेड फॉर्मेशनमध्ये आणि बेकरीमध्ये काय होतं, ब्रेड फॉर्मेशन. ठीक आहे, आणि अल्कोहोल, इथेनॉल वगैरे. ठीक आहे, इथेनॉल वगैरे फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे, एवढं समजलं. आणि जो नंतर आणि काही हार्मफुलसुद्धा आहेत. आपल्याला दोनच आहेत एक्झाम्पलमध्ये. आपण यांच्यामध्ये बघणार अँटीबायोटिक प्रोडक्शन आणि बेकरी आणि ब्रेवरीजमध्ये यांचं एक खूप इम्पॉर्टंट वाटा म्हणून आपण समजू शकतो. आणि काही हार्मफुल्स वगैरे आहेत. हार्मफुलमध्ये जर बघायला गेलं तर कोणते येतात, काही पॉयझनस मशरूम्स वगैरे झाले, जसे की
म्हणून मशरूम खायच्या वेळेस ना खूप कॉन्शियसली, एकदम कॉन्शियसली, केअरफुली पिकअप करायला लागतात की हे युजफुल आहेत का बा, नॉन पॉयझनस मशरूम्स आहेत का बा. खूप जर नॉलेज असेल तरच मशरूम खा अशी माझी ॲडवाईस राहील. कारण मशरूम्स इतके हार्मफुल आहेत, खूप युजफुलसुद्धा आहेत मशरूम्स, बट काही असे पॉयझनस मशरूम्स आहेत की ज्याचे तुम्हाला खूप फॅटल आहेत, म्हणजे तुमची लाईफसुद्धा जाऊ शकते, तुमची डेथसुद्धा होऊ शकते, इतके हार्मफुल फंगस प्रेझेंट असतात. तर हार्मफुल जर बघायला गेलं जसे की पॉयझनस मशरूम झाले, आणि अजून एक फंगी आहे जे एक्झाम्पल आपल्या सिलेबसमध्ये आहे, त्याचं नाव आहे पक्सिनिया. सॉरी मग स्पेलिंग बघूया. पक्सिनिया बरोबर आहे. हे काही डिसीज कॉज करतात, ह्युमन्सला खूप हानिकारक आहेत, आणि काही खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहेत. खूप सारे न्यूट्रिशन सुद्धा याच्यामधून फंगीपासून आपल्याला मिळते. ठीक आहे. तर एवढे आपण पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, आणि काहींच्या म्हणजे सर्व आपण कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे. आपण सर्व कॅरेक्टर्स बघितले फंगीचे. काय बघितले तर आपण त्यांचे रिप्रोडक्शन बघितलं, न्यूट्रिशन कसं आहे, बॉडी स्ट्रक्चर कसं आहे. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट राहिला यांच्या सेल्युलर कंटेंटमध्ये. तर यांची जी सेल वॉल आहे, सेल वॉलमध्ये कायटिन प्रेझेंट राहते. ठीक आहे. कायटिन म्हणा, चिटिन, कायटिन, तुम्हाला जे प्रोनाऊन्स करायचे आहे ते तुम्ही करू शकता. यांचे जे सेल वॉल आहे ते कायटिनपासून बनलेली राहते. कायटिन काय तर सेल्युलोज. आता प्लांटची जी सेल वॉल आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते, सेल्युलोज प्रेझेंट राहते. त्यांचं एक मोनोमेरिक तो युनिट आहे त्यांच्या सेलचा. तसंच यांच्या सेलचा जो मोनोमेरिक युनिट आहे, जो मेनली जो कंपोनंट आहे तो आहे कायटिन. खूप फ्लेक्झिबल स्ट्रक्चर असल्यावर काय हा फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करते फंगसला. ठीक आहे. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, हा डिफरन्शिएट करते प्लांटपासून फंगीला. ठीक आहे. एवढे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण. आता काही रिप्रोडक्शन आणि त्यांचे हायफे कसे आहेत याच्या बेसिसवरती फंगीला डिवाइड करण्यात आलेलं आहे काही क्लासेसमध्ये, काही ग्रुप्समध्ये. जसं की फायकोमायसिडिस झालं, ॲस्कोमायसिडिस झालं, बॅसिलिओमायसिडिस झालं. तर ते जे ग्रुप्स आहेत आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, त्यांना कव्हर करून घेऊ. ॲनिमेलिया किंगडमचा थोडा ओव्हरव्ह्यू देऊन देतो काय आहेत बा म्हणून. आणि नंतर आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे लास्ट आपला व्हायरसेस वगैरे, व्हायरस, लायकेन्स, प्रायॉन्स वगैरे झाले, तर यांच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये बघू तो नेक्स्ट लेक्चरमध्ये. याच्यानंतर एकच लेक्चर येणार, 2 लेक्चर येणार, ज्याच्यामध्ये आपण आज पूर्ण चॅप्टर कंप्लीट करून घेऊ. आणि जो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला किंगडम प्लांटी तो सुरू करू. तर ठीक आहे. तुम्हाला आय होप तुम्हाला सर्व काही समजलं असेल. काही जर टॉपिक तुम्हाला कठीण वाटले किंवा काही डाऊट्स आहेत तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन मी. ठीक आहे. थँक्यू.